नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन पोलीस भरती पीओके सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण शिवकालीन इतिहास यावरती या ठिकाणी आपण प्रश्नसंच घेऊन आलेलो की आगामी पोलीस भरतीसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त या ठिकाणी ठरणार आहे. लक्षात घ्या. तर मॅक्झिमम तुम्हाला या ठिकाणी 2 ते 4 मार्काला या ठिकाणी काय केलं जातं, तुम्हाला प्रश्न पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी शिवकालीन इतिहासावर या ठिकाणी विचारले जातात. लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्नसंच अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर चला या ठिकाणी बघू. समर्थ रामदासांनी लोकांना कोणता संदेश दिला होता? लक्षात घ्या. कोणता संदेश दिला होता? सतत कार्यरत राहण्याचा संदेश दिला होता. नेक्स्ट बघू शकता या ठिकाणी शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीचा कारभार कोणाकडे सोपवला होता? कोणाकडे सोपवला होता? शिवाजीराजे व जिजाबाई यांच्याकडे या ठिकाणी काय त्यांनी कुठल्या पुण्याच्या जहागिरीचा कारभार त्यांच्याकडे सोपवला होता. नेक्स्ट बघू शकता शहाजीराजांनी शिवाजीराजे व जिजाबाई यांच्यासोबत डॅडॅश हा एकनिष्ठ अधिकारी दिला होता. तर कोणता दिला होता? दादाजी कोंडदेव हा एकमेव अधिकारी या ठिकाणी काय त्यांच्यासोबत कोणासोबत दिला होता? शिवाजीराजे व जिजाबाई यांच्यासोबत दिला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात डॅडॅश भागात केली ती. कोणत्या भागात केली ती? तर मावळ भागात केली ती. लक्षात घ्या. आपल्या राजमुद्रेतून, म्हणजे त्या काळी जी का राजमुद्रा होता त्या राजमुद्रेतून शिवाजीराजांनी लोकांना हे राज्य डॅडॅश आहे अशी ग्वाही दिली होती. तर लोकांच्या कल्याणासाठी या ठिकाणी ग्वाही दिली होती त्यांनी. महत्त्वाचं, जहागिरीच्या शिवाजीराजाच्या जहागिरीतील किल्ले डॅडॅच्या ताब्यात होते. लक्षात. कोणाच्या? आदिलशाहीच्या ताब्यात होते. शिवाजीराजाच्या जहागिरीतील किल्ले कोणाच्या ताब्यात होते? आदिलशाहीच्या ताब्यात होते. लक्षात घ्या. शिवाजीराजांनी मुरुबदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव काय ठेवले? लक्षात घ्या. राजगड असे ठेवले ते. तर त्याचे नाव काय ठेवले? ते राजगड असे ठेवले. लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला बेसिकचे जे काय पुस्तकात लक्षात घ्या त्या बुकमध्ये या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. म्हणजे स्टेट बोर्डची बुकमध्ये. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? त्या ठिकाणी राजगड होती स्वराज्याची पहिली. आता या ठिकाणी कधी कधी रायगड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनमध्ये असतात, पण स्वराज्याची पहिली राजधानी या ठिकाणी असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. शिवाजीराजांनी 1656 मध्ये जावळी जिंकून डॅडॅश हा किल्ला जिंकला होता. लक्षात. कुठला जिल्हा होता? रायगड हा किल्ला जिंकला होता. लक्षात. आणि तेच नंतर स्वराज्य या ठिकाणी काही राजधानी झाली. लक्षात. पुढं शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात डॅडॅश किल्ला बांधला होता. कोणता किल्ला बांधला होता? जावळीच्या खोऱ्यात कोणता? प्रतापगड हा किल्ला या ठिकाणी बांधला होता. लक्षात घ्या. तर 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराज व अफजल खान यांची डॅडॅश किल्ल्याच्या पायथ्याशी भेट झाली होती. कुठली? प्रतापगड पायथ्याशी या ठिकाणी काय त्यांची भेट झाली होती. लक्षात घ्या. नेक्स्ट बघू शकता. शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्यास डॅडॅश असे नाव दिले होते. कोणते दिले होते? विशालगड असे नाव दिले होते. लक्षात घ्या. अशाच प्रकारे जे मी प्रश्न घेतले ते असेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय पोलीस भरतीमध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. लक्षात घ्या. नेक्स्ट बघा. सिद्धी जोहर चालून आल्यावर शिवाजी महाराजांनी डॅडॅश किल्ल्यावर आश्रय घेतला होता. लक्षात घ्या. कुठल्या किल्ल्यावर आश्रय घेतला होता? या ठिकाणी पन्हाळा किल्ल्यावर या ठिकाणी काय त्यांनी आश्रय घेतला होता. नेक्स्ट बघू शकता या ठिकाणी या अत्यंत महत्त्वाचा प्रश्नसंच तुमच्यासाठी ऑनलाईनर स्वरूपात या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या. जे की तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 100% या ठिकाणी फायदेशीर ठरेल. पुढं पहा. या ठिकाणी शिवाजीराजांनी सिद्धीच्या सैन्यास विशालगडाच्या पायथ्याशी थोपवण्याची जबाबदारी डॅडॅश यांच्याकडे सोपवली होती. कोणाकडे? बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे या ठिकाणी काय ही जबाबदारी सोपवली होती. लक्षात घ्या. महत्त्वाची. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा मुघल सरदार डॅडॅशने पुणे प्रांतावर स्वारी केली. लक्षात घ्या. कोणी केली ती? शाहिस्तेखानाने केली. लक्षात घ्या. शाहिस्तेखानाने काय पुणे प्रांतावर या ठिकाणी काय स्वारी केली होती. आदिलशहाबरोबर झालेल्या तहानुसार शिवाजीराजांनी डॅडॅश किल्ला आदिलशहास परत केला होता. तहानुसार कोणता किल्ला परत केला होता? पन्हाळा किल्ला या ठिकाणी काय परत केला. लक्षात घ्या. शाहिस्तेखान पुण्यातील डॅडॅश येथे तळ ठोकून बसला होता. कुठल्या? लाल महल किल्ल्यात या ठिकाणी काय तो तळ ठोकून बसला होता. लक्षात घ्या. नेक्स्ट बघू शकता पुढचा प्रश्न. मुघलांनी घातलेल्या पुरंदराच्या वेढ्याच्या वेळी डॅडॅश याने पराक्रमाची शर्त करून वीरमरण पत्करलं. लक्षात घ्या. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्या किल्ल्यातील लढाई या ठिकाणी मुघलाकडून कोणता होता व्यक्ती आणि शिवाजी महाराजाकडून या ठिकाणी लढाईत कोणता होता याच्यावरती बऱ्यापैकी या ठिकाणी काय प्रश्न विचारतात. लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी दोन्हीसुद्धा कुठला गड होता
आणि मुघलाकडून कोणता व्यक्ती होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मावळा कोणता होता या ठिकाणी हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. लक्षात घ्या. फिरून फिरून त्याच्यावरती त्या ठिकाणी काय प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुरंदरच्या वेड्याच्या वेळी कोणता पराक्रमाचे शर्त वीरमरण पत्करलं लक्षात. कोण? मुरारबाजी देशपांडे या ठिकाणी होतं. लक्षात घ्या. कुठले ते किल्ला लक्षात ठेवा. पुरंदरच्या किल्ल्यात कोण? मुरारबाजी देशपांडे लक्षात ठेवा. महत्त्वाचं. जून 1656 मध्ये जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात झालेला तह डॅडॅश म्हणून तह ओळखला जातो. कुठला? पुरंदरचा तह या ठिकाणी ओळखला जातो. कोणाचा? जयसिंग आणि शिवाजी महाराज. नेक्स्ट शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यास जावे असा प्रस्ताव महाराजांसमोर कोणी ठेवला? लक्षात. कोणी ठेवला होता? जयसिंगने या ठिकाणी ठेवला होता. लक्षात घ्या. पुढे बा, नजरकैदेतून सुटल्यावर आग्र्याहून परत येताना शिवाजीराजांनी संभाजीस डॅडॅस येथे ठेवले होते. कुठे ठेवले? त्या ठिकाणी मथुरा या ठिकाणी काय छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी त्यांनी ठेवलं होतं. नेक्स्ट, 6 जून 1674 रोजी पंडित गागाभट्टांनी डॅडॅश गडावर शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक केला होता. कुठला गडावर? रायगडावर या ठिकाणी त्यांनी राज्याभिषेक केला होता. राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी पाडली? लक्षात द्या. होन आणि शिवराय हे ठिकाणी हे 2 नाणी या ठिकाणी त्यांनी पाडली. लक्षात. हे तुम्हाला जे काय बेसिकचे 5वी ते 10वीचे बुक आहेत लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील. तेच बेसिक प्रश्न तुम्हाला याच्या GK मध्ये पोलीस भरती तुम्हाला विचारले जातात. लक्षात घ्या. पुढचं पहा या ठिकाणी शिवाजी महाराजाचा सावत्र भाऊ व्यंकोजी हा डॅडॅश येथे राज्य करीत होता. लक्षात. कुठं? तंजावर येथे राज्य करीत होता. लक्षात. हा तुम्हाला कर्नाटक या ठिकाणी ते म्हणजे साऊथमध्ये या ठिकाणी तुम्हाला दक्षिणेकडे पाहायला मिळेल. लक्षात घ्या. त्यांचा कोण होता? सावत्र भाऊ व्यंकोजी होता. लक्षात घ्या. सावत्र भाऊ कोण होता हे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारते. आणि ते कुठं राज्य करत होता? तो तंजावर या ठिकाणी राज्य करत होता. हा दक्षिणेकडील भाग. शिवाजी महाराजाच्या जीवनातील कोणती घटना ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना होती? कुठली होती? राज्याभिषेक. लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी घटना होती. लक्षात द्या त्यांची. आणि किती साली केली? ते 6 जून 1674 रोजी. हा 6 जून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी काय तारीख असणार आहे? 1674. नेक्स्ट, ऑक्टोबर 1677 मध्ये शिवाजी महाराजांनी कोणती मोहीम हाती घेतली होती? कुठली घेतली होती? कर्नाटकची मोहीम या ठिकाणी काय तिने हाती घेतली होती. लक्षात घ्या. 1677 मध्ये त्यांनी ते कर्नाटक मोहीम हाती घेतली होती. कर्नाटक मोहिमेत शिवाजी महाराजांनी डॅडॅश किल्ले जिंकून घेतले. कुठले? जिजी आणि कुठला? वेल्लोर. लक्षात घ्या. जिजी आणि कुठला? वेल्लोर हे 2 किल्ले त्यांनी जिंकून घेतले होते. शिवाजी महाराजांचा जन्म डॅडॅश रोजी झाला होता. कुठल्या? 19 फेब्रुवारी 1630 रोजी या ठिकाणी काय त्यांचा जन्म झाला होता. लक्षात घ्या. तर कोणत्या किल्ल्यावर या ठिकाणी काय झाला होता? लक्षात घ्या. कुठल्या किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला होता ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी बघू शकतो तुम्ही कुठल्या किल्ल्यावर झाला या ठिकाणी त्यांचा जन्म. तर कुठला? शिवनेरी किल्ल्यावर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. लक्षात घ्या. आणि शिवनेरी किल्ला या ठिकाणी काय कुठे येतो? लक्षात घ्या तुमच्यासाठी. तर पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय शिवनेरी किल्ला या ठिकाणी तुमचा येतो. लक्षात घ्या. शिवनेरी किल्ला कुठल्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये येतो? पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. तर पुढा बघा अजून एक पेज आहे अत्यंत महत्त्वाचं. शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्यकारभाराची किती खात्यात विभागणी केली? लक्षात घ्या. 8 खात्यात या ठिकाणी विभागणी केली. त्याला अष्टप्रधान मंडळ सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. लक्षात घ्या. आणि ते अष्टप्रधान मंडळ सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या. वेगळे आरमार प्रमुख असणार आहेत या ठिकाणी. पंतप्रधान असणार आहेत वेगळे सुद्धा या ठिकाणी आहेत. अष्टप्रधान मंडळातील सर्व मंत्री हे आपापल्या खात्याच्या कारभारासाठी कोणाला जबाबदार होते? लक्षात. ते कोणाला जबाबदार होते? ते प्रधानाला या ठिकाणी काय जबाबदार होते. लक्षात घ्या. बघा अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान म्हणून कोणाची निवड केली होती? झाली होती. कोणाची? मोरो त्र्यंबक पिंगळे. लक्षात ठेवा. कोण? मोरो त्र्यंबक पिंगळे यांच्या ठिकाणी काय मुख्य प्रधान म्हणून निवडणूक झाली होती. शिवाजी महाराजांनी डॅडॅश अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली होती. कोणत्या? अण्णाजी दत्तो यांच्यावर काय ठिकाणी महसूल व्यवस्थेच्या ठिकाणी काय जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. लक्षात घ्या. शिवाजी महाराजांच्या लष्करातील 10 सैनिकाच्या प्रमुखास डॅडॅस असे म्हणत. लक्षात. काय म्हणत? नाईक असं म्हणत होते. लक्षात घ्या. 10 सैनिकाच्या प्रमुखास काय नाईक असं बोलले जात होते. नेक्स्ट बघू शकता. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा डॅडॅश हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. कुठला? सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. पुढे बघा. शिवरायांनी शह देण्यासाठी पदमदुर्ग हा सागरी किल्ला बांधला होता. लक्षात घ्या.
कोणाला शह देण्यासाठी या ठिकाणी सिद्धीला या ठिकाणी काय सिद्धी जो होता त्याला शह देण्यासाठी या ठिकाणी पदमदुर्ग हा सागरी किल्ला बांधला होता लक्षात घ्या. कधी तुम्हाला ते सिद्धीला शह देण्यासाठी कुठला किल्ला सागरी किल्ला बांधला असं सुद्धा ठिकाणी फिरून प्रश्न तुम्हाला विचारते. कुठला? पदमदुर्ग लक्षात ठेवा. अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात डॅश विश्वासू सेवक होता. कुठला होता? अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात विश्वासू सैनिक होता. महाराजांचा विश्वास सैनिक कोण होता? त्या ठिकाणी सिद्धी इब्राहिम होता लक्षात. कोण होता? सिद्धी इब्राहिम हा अत्यंत विश्वासू व्यक्ती या ठिकाणी होता लक्षात घ्या. तर शिवचरित्राची महंती सांगणारे पुस्तक डॅश यांनी लिहिले होते. कोण लिहिले ते? लाला लजपत राय यांनी या ठिकाणी पुस्तक लिहिलेले होते लक्षात घ्या. तर शिवाजी महाराजांचे निधन डॅश येथे झाले लक्षात घ्या. कुठे झालं? रायगडावर या ठिकाणी त्यांचं झालं लक्षात घ्या निधन. तर त्यांच्या ठिकाणी साल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारतात लक्षात घ्या. 3 एप्रिल 1680 रोजी या ठिकाणी काय त्यांनी साल सुद्धा तुम्हाला जन्म मृत्यू राज्याभिषेक हे जे काही तारखा आहेत लक्षात अत्यंत महत्त्वाचे डेट आहेत ते तुम्ही या ठिकाणी तोंडपाठच ठेवा लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनंतर डॅश हे स्वराज्याचे छत्रपती झाले लक्षात घ्या. कोण झाले? संभाजी महाराज या ठिकाणी काय छत्रपती झाले. औरंगजेबाचा मुलगा शहाजादा याने पिताविरुद्ध बंड केलेत. औरंगजेबाचा मुलगा शहाजादा याने पिताविरुद्ध बंड केलेत. कोण होता तो? अकबर होता लक्षात घ्या. अकबराने या ठिकाणी काय केले? औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर याने काय पिताविरुद्ध बंड केले होते. नेक्स्ट, पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी कोणाला? पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी संभाजीराजांनी त्यांच्या डॅश बंदरावर हल्ला केला होता. कुठल्या? चवळे बंदरावर काय संभाजीराजांनी हल्ला केला होता. संगमेश्वर येथे डॅश याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. ते कोणी छापा घातला होता? मुकर्रर बखान याने या ठिकाणी काय छापा घालून संभाजी महाराजांना या ठिकाणी पकडले होते लक्षात घ्या. संभाजी महाराजांचे निधन कोणत्या साली झाले? ते कोणत्या साली झाले? त्या ठिकाणी 1669 साली या ठिकाणी काय त्यांचं निधन या ठिकाणी काय झालं होतं लक्षात घ्या या ठिकाणी. आणि 1681 साली या ठिकाणी काय त्यांचं या ठिकाणी राज्याभिषेक सुद्धा त्यांचा या ठिकाणी झाला होता लक्षात घ्या. 1681 साली संभाजीराजाच्या हत्येनंतर हे स्वराज्याचे छत्रपती झाले. कोण झाले? राजाराम महाराज या ठिकाणी काय संभाजी महाराजांच्या हत्येनंतर छत्रपती झाले. राजाराम महाराजाचे 1700 साली डॅश किल्ल्यावर निधन झाले. कुठल्या? सिंहगड किल्ल्यावर राजाराम महाराज या ठिकाणी काय झाले? त्यांचं निधन झालं होतं. पुढे बघा, सतत 25 वर्षे मराठ्याशी संघर्ष करीत 1707 मध्ये औरंगजेबाचा डॅश येथे मृत्यू झाला. कुठं? अहमदनगर म्हणजे सध्याच्या ठिकाणी कुठलं आलं तुमचं? अहिल्यानगर या ठिकाणी ते येईल लक्षात घ्या. शाहूराजे व महाराणी ताराबाई या दोघा डॅश येथे लढाई होऊन त्यात शाहू महाराजाचा विजय झाला होता. कुठल्या? सातारा या ठिकाणी काय विजय झाला होता लक्षात घ्या शाहू महाराजाचा. मल्हाररावाच्या निधनानंतर इंदोरच्या कारभाराचे सूत्रे डॅश यांच्या हाती आली होती. कोणाच्या? अहिल्यादेवी यांच्या हाती या गोष्टी आल्या तर लक्षात घ्या. तर मराठ्याची सत्ता डॅशमध्ये संपुष्टात आली लक्षात घ्या. कधी? 1 जानेवारी 1818 रोजी या ठिकाणी काय ते युद्ध झालं लक्षात घ्या. महत्त्वाचं कोरेगाव भीमा सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची घटना त्यासाठी या ठिकाणी आहे लक्षात घ्या. या ठिकाणी मराठी सत्तेच्या ती सत्ता संपुष्टात आली लक्षात घ्या. दुसरा बाजीराव या ठिकाणी काय तो युद्ध हरला होता. इंग्रज आणि दुसरा बाजीरावमध्ये युद्ध झालेलं लक्षात घ्या. हे जे काही आपण PDF जे काही घेतले लक्षात घ्या. या ठिकाणी बेसिक जे बुक आहेत ते 5वी ते 10वी पर्यंतचे ठीक आहेत. असेच तुम्हाला प्रश्न या ठिकाणी काही पोलीस भरतीमध्ये सुद्धा पाहायला मिळतील लक्षात घ्या. थँक्यू.